तर आता आपण पाहतोय खचाखच भरलेले सभागृह। आता कोणी आतून बाहेर जाऊ शकत नाही तर बाहेरून आत येऊ शकत नाही अशी अनाउन्समेंट आता सभागृहात होताना दिसतेय। मोठ्या प्रमाणावर गर्दी, अभूतपूर्व गर्दी, कार्यकर्त्यांची तोबा गर्दी ही आपण पाहतोय। गेट उघडून या ठिकाणी कार्यकर्ते आज शिरताना दिसतात। ठाकरेंच्या मेळाव्याकरता आता तुफान गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई आसपास उपनगर किंबहुना राज्यभरातून कार्यकर्ते, मराठी माणूस हा एकवटताना दिसतोय। वरई डोम परिसरामध्ये प्रत्येकालाच त्या क्षणाचा साक्षीदार व्हायचा आहे, कारण तब्बल 20 वर्षांनंतर आज ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत। खरं तर या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटली जातीये। याकरताच केला होता अट्टहास सगळा असं म्हणत मराठी माणसांना खरं तर यावर आता अभिव्यक्त होण्यासही सुरुवात झालेली आहे। अनेक 20 वर्षात जर आपण पाहिलं तर अनेक घटना घडल्या। 2012ला ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती त्यावेळी राज ठाकरे हे स्वतः लीलावती रुग्णालयात पोहोचलेले होते। उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः ड्राईव्ह करत उद्धव ठाकरेंना मातोश्रीमध्ये आणलेलं होतं। त्यानंतर मराठीचा जागर असू दे, विविध पक्षाच्या एका कार्यक्रमानिमित्तानं ठाकरे बंधू एकत्रित आलेले होते। पण एकत्रित व्यासपीठावर जरी दिसले असले तरी हातात हात घेऊन एका मुद्द्यावर एकवटताना महाराष्ट्राला पाहिलं नव्हतं। ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता आज तोच क्षण आलेला आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, खचाखच भरलेलं वरई डोम हे सभागृह। उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, जिथं नजर जावी तिथं या ठिकाणी गर्दीच गर्दी, डोमच्या आतही आणि डोमच्या बाहेरही तुफान उत्साह, अभूतपूर्व गर्दी। नक्कीच राजवी, खूप मोठ्या प्रमाणात डोमच्या आतमध्ये देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आता नेते मंडळांकडून अनाउन्समेंट केली जाते, दरवाजे बंद करण्यात आलेले, कारण क्षमता जी आहे त्या डोमच्या आतमध्ये बसण्याची पूर्णपणे संपलेली आहे। क्षमतेच्या पलीकडे कार्यकर्ते आतमध्ये आलेले, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आपल्याला इथे आतमध्ये पाहायला मिळतात। गाणी वाजवली जातात, त्याच्यामुळे कार्यकर्ते उठून नाचत आहेत आणि अशा सर्व पद्धतीमध्ये अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येते। पण ते कुठे होऊ नये यासाठी प्रयत्न ते काटेकोर पालन करतात। त्यामुळे आता डोमच्या आतमध्ये येणारे सगळे दरवाजे जे आहेत ते बंद करण्यात आले। कोणत्याही कार्यकर्त्यांना आतमध्ये येण्यासाठी प्रवेश दिला जात नाही आणि तशा प्रकारच्या सुविधा किंवा तशा प्रकारची अनाउन्समेंट केली जाते। त्यामुळे आता डोमच्या आतमधली जी क्षमता आहे, अगदी ही क्षमता सुद्धा अपुरी पडताना दिसते। खरं तर 10,000 क्षमतेचं हे वरई डोम, पण त्या ठिकाणी मात्र आसन क्षमता कमी जाणवते। इतकी गर्दी या ठिकाणी, आसन क्षमता ही अपुरी पडावी इतकी तुफान गर्दी या मेळाव्याकरता झालेली आहे। तब्बल 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत। आपण जर पाहिलं तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू यांनी एकत्रित नारा दिलेला होता। त्यानंतर राज्य सरकारनं GR काढत हिंदी सक्तीचा तो निर्णय रद्द केला आणि आजचा दिवस उगवला अर्थातच मराठीच्या विजयोत्सवाचा। आणि याच निमित्तानं हे ठाकरे बंधू आज एकत्रित येताना दिसत आहेत। मध्यंतरी 20 वर्षात अनेक स्थित्यंतरं महाराष्ट्रानं पाहिली, मग ती स्थित्यंतरं राजकीय सुद्धा होती आणि मनामनातली सुद्धा होती। राष्ट्रवादी दुभंगली गेली, 2 शिवसेना झाल्या, मनसेचा नवा पक्ष निर्माण झाला। थेट जाऊया स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, आपण पाहतोय 11 वाजून 17 मिनिटं उरली, केवळ 14 मिनिटं, 14 ते 13 मिनिटं त्या ऐतिहासिक क्षणाकरता अजूनही गर्दी या गेटच्या बाहेर।
स्वप्नील, तुम्ही बोलू शकता कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ढोल ताशांचा गजर होतोय त्या ठिकाणी. लागू निश्चितच या ठिकाणी डोम बाहेर आपण बघतोय सर्व प्रेक्षक जे आहेत मराठी भाषिक प्रेमी जमलेले आहेत, कारण डोम मध्ये जागा पूर्ण झालेली आहे. LED स्क्रीन जी लावण्यात आलेली आहे त्या स्क्रीन समोर हे सर्व मराठी भाषिक प्रेमी जमलेले आहेत. आतमध्ये जागा अपुरी परत असली तरी मात्र वरळी डोम परिसरामध्ये सुद्धा ही जागा आहे तिचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे स्क्रीन्स लावण्यात आले आहेत या स्क्रीन्सच्या समोर हे सर्व प्रेक्षक आता जमताना पाहायला मिळतात. एक उत्साह या सर्व मराठी भाषिक प्रेमींमध्ये पाहायला मिळतात. ताई नाचतात आपल्यासोबत, एक उत्साह पाहायला मिळतोय तुमच्यामध्ये, काय भावना ऐकून? आमच्यामध्ये भावना आहे, आज मराठी माणसांचा विजय झाला आणि ही ताकद आमची सगळ्या महाराष्ट्राने बघितली आहे की मराठी माणूस काय असतो. आज दोन बंधू एकत्र झालेत त्यामुळे आम्हाला दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते आणि अशीच ताकद आमची. आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.